श्री उपासने साई वाक्सुदा भाग चौथा अध्याय क्रमांक 6. शके 1846 आषाढ कृष्ण 8 गुरुवार तारीख 24 जुलै सन 1924. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सच्चिदानंद सद्गुरुवे नमः. अथ षष्ठ अध्याय प्रारंभ. जेवण हे पाप. महाराजांना खोकला झाला आहे म्हणून एक बाई गरम दूध पिण्यासाठी घेऊन आली. त्यावर महाराज म्हणाले, मला परसाकडे न होईल तरच मी जुलाबाकरता दूध घेत असतो. कोणतेही खाणे पिणे हे कोणाही देखत करण्याचा मला मोठा संकोच वाटतो. वाईट कामाकरता संकोच वाटणे साहजिक आहे. तुम्ही परसाकडे गेले असता त्याला तुम्ही वाईट समजता म्हणून दुसऱ्यासमोर बसत नाही. मला परसाकडचा संकोच वाटत नाही. कोणी येऊ लागले म्हणजे मी परसाकडे बसलो आहे असे साफ सांगतो. मला काही शरम नसते, परंतु येणाऱ्याला शरम असते म्हणून तो येत नाही. याच वेळी दर्शन होणे मोठे पुण्य आहे. याच स्थितीत दर्शन होऊ द्या असे म्हणून एक दिवस 2-3 व्यक्तींनी येऊन परसाकडे बसलो असता माझे दर्शन घेतले. त्यात बायकाही होत्या व पुरुषही होते. जसा तुम्हाला परसाकडे जाताना संकोच वाटतो व तुम्ही एकांतात बसता तसा मला संकोच जेवताना वाटतो. परसाकडचा संकोच मला मुळीच वाटत नाही. चांगला उघड्यावर बसलो व केव्हा थोडासा पोत्याचा पदर पुढे घेतो, परंतु जेवणाच्या वेळी मात्र कोणी आले म्हणजे मी हाकलून देतो. माझ्या जीवाने जेवण हे वाईट असे ठरवले आहे. लहानपणापासूनही आमच्या घरच्या माणसांसमोर देखील जेवणाचा संकोच वाटत असे. म्हणून घरात झाकून ठेवलेले अन्न कोणी नसताना मी पाठीमागून खात असे. समाजात जेवणास जाण्याची मला लाज वाटत असे. एकटे एकांतात जेवावे हा जाती स्वभाव आहे. हा काही नियम किंवा व्रत नव्हे. याचे कारण पुढे लक्षात आले की जेवण हे वाईट पापकर्म आहे. पापकर्म कोणी लोकांसमोर करत नाही. पूर्वीच्या जुन्या काळात मुलांना कोणत्याही तऱ्हेचे वाईट वळण लागू नये म्हणून त्यांचे आईबाप किंवा पालक फार खबरदारी घेत असत. याबद्दल पुष्कळ वर्षापूर्वी झालेली गोष्ट आठवली ती मी तुम्हाला सांगतो. पूर्वी आम्ही ज्या घरात होतो त्याच्या शेजारी एक कुटुंबवत्सल गृहस्थ राहत असत. ते कुलीन घराणे होते. त्या गृहस्थाला पोटाच्या व्याधीकरता विडी चिलीम ओढण्याचा प्रसंग आला. सकाळी विडी ओढणे हे महापाप समजत असे. त्या काळी विडी ओढणे हे महापाप समजत असत. परंतु नाईलाजाने आपल्यावर पाळी आली म्हणून, परंतु आपल्या मुलांना त्या वाईट गोष्टीची माहितीसुद्धा होऊ नये म्हणून ते गृहस्थ एकांतात आडजागी चोरून लपून ती विडी ओढत असत. आम्ही व त्याची मुले लहान होतो. एके दिवशी कर्म-धर्म संयोगाने ते ज्या बाजूला विडी ओढत होते त्या बाजूलाच आम्ही गेलो. आम्हाला पाहिल्याबरोबर ते चपापल्यासारखे होऊन त्यांनी विडी लवकर विझून टाकली व आम्ही पोरांनी धूर कसला म्हणून विचारले तर काही औषध जाळीत होतो असे म्हणून उडवाउडवीचे उत्तर दिले. यावरून काय समजायचे की कोणाला न समजता एकांतात व्यवहारात जे चोरून केले जाते ते पाप असते व ते कोणास कळू नये म्हणून लपून छपून करण्याची बुद्धी होते. याप्रमाणे मी जेवणही ज्या अर्थी एकांतात खात असे त्या अर्थी ते पाप असले पाहिजे असे माझ्या मते मी ठरवले. हे कशावरून तर जेवण जर पुण्यकारक असते तर जेवणानंतर त्याच्या परिणामी उत्तम प्रकारचा पुण्यकारक सुखकारक देखावा उत्पन्न झाला असता. तर तसे न होता त्याच्यापासून उलट अत्यंत घाणेरडा, सर्व प्रकारे कंटाळा येणारा, जास्त सहवास झाला तर दुखणे उत्पन्न करणारा असा मैलाच बाहेर पडतो. म्हणजेच त्या जेवणापासून असला घाणेरडा मैला उत्पन्न होतो. मग त्या जेवणाला घाणेरडे पाप का न समजावे. कोणी म्हणतील की जेवणापासून मल बाहेर पडतो परंतु शरीर पुष्ट व सुशोभित होते ना. तर जेवणाने पुष्ट झालेले शरीर तरी पापकर्म करण्यास, नाना तऱ्हेच्या वासना वाढवण्यास व कामक्रोधाधिक वाढवण्यास ज्या अर्थी प्रवृत्त होते त्या अर्थी जेवण हे पुण्य कसे समजावे. म्हणून जेवण हे पापच आहे.
उपोषण व चंद्रायणी व्रत. म्हणून त्या जेवणाच्या योगे उत्पन्न झालेल्या पापक्षयासाठी वर्षातून पुष्कळ वेळा जेवण बंद करून उपोषण करण्याची शास्त्रात व्यवस्था करून ठेवलेली आहे. जसे एकादशी, शिवरात्र, चतुर्थी, प्रदोष, सोमवार, गुरुवार, शनिवार इत्यादी इत्यादी व याहीपेक्षा निरनिराळ्या दिवशी उपवास सांगून ठेवलेले आहेत व ते करावेच लागतात व करणारे करतातच. जसजसे जेवण बंद होते व उपोषण वाढत जाते तसतसे पुष्कळ पुण्य केल्याचे फळ मिळते. जेवण हे पाप आहे, म्हणूनच देवाची पूजा वगैरे कोणतेही पुण्यकर्म जेवणाच्या पूर्वी करण्याची वहिवाट आहे. जेवण हे पाप आहे व ते तोंडाने जेवले जाते व त्याचे पाप लागू नये म्हणून जेवताना देवाचे नाव घेऊन जेवतात. जेवणाने ते तोंड पापी व अपवित्र होऊन बसते, म्हणून त्या तोंडावाटे खोटे शब्द बोलणे, अपशब्द बोलणे, भांडाभांडी करणे, निंदा करणे इत्यादी वाईट कर्मे केली जातात. यथेच्छ जेवण मिळाले म्हणजे हे असले तोंडावाटे व इतरही पापी व्यवहार सुरूच होतात. यावरून जेवण हे पापच आहे. शिवाय जर जेवण पाप नसते व त्यायोगे तोंड जर पापी झाले नसते तर तोंडाच्या योगे परमेश्वराचे नामस्मरण करून तोंडाने झालेल्या पापाचा क्षय करण्याचे काय कारण होते. ज्यापेक्षा तोंडाने नेहमी नामस्मरण सांगितले आहे त्यापेक्षा जेवणाच्या योगे तोंड पाप झाले आहे व त्याला पवित्र करण्याची जरुरी आहे असे सिद्ध होते. म्हणूनच जेवणाचा दोष व त्यापासून होणारे पाप याचा दोष लागू नये म्हणून जेवण सोडून निराहारी राहण्याबद्दल कोणाची खटपट असते. कोणी कडुलिंबाच्या पानावरच राहतात, कोणी दुधावर राहतात, कोणी भाजीपालाच खाऊन राहतात, कोणी खजूर, फळावळ, केळी वगैरे खाऊन राहतात. याहीपेक्षा कोणाला राहवत नसेल तर खाऊनही निराहाराचे फळ मिळावे म्हणून भगर वगैरे फराळाचे पदार्थ खाऊन राहतात. म्हणजे खाऊनही जेवणाचे पाप लागत नाही. मग कोणी म्हणेल की भात भाकरी खाल्ली काय किंवा भगर वगैरे पोटभर खाल्ले काय, त्यात विशेष काय महत्त्वाचे. त्यात विशेष जरी दिसत नाही तरी अत्यंत अंतस्थ रीतीने ते विशेष आहे. ते कसे तर निराहार अवस्थेचे महत्त्व खाऊ नये मोडू नये यासाठी शेकडो हजारो वर्षापासून फराळाचे पदार्थ ठरवून टाकले आहेत व ते पदार्थ खाल्ले तर निराहाराचे फळ मिळणार. म्हणून ज्याच्या प्रकृतीला अगदी निराहार सोसत नसेल त्यांना उपोषण करतात. ज्याच्या प्रकृतीला अगदी निराहार सोसत नसेल त्यांना उपोषणाकरता ठरलेले पदार्थ खाण्यास हरकत नाही. कोणी अनेक प्रकारच्या पापक्षयासाठी चंद्रायणी व्रतही करतात. चंद्रायणी व्रत म्हणजे काय तर हे एक व्रत पौर्णिमेपासून सुरुवात करून दुसऱ्या पौर्णिमेस संपते, म्हणजे 1 महिनाभर असते. सुरुवातीच्या दिवशी पौर्णिमेस काही न खाता न पिता केवळ निर्जळ उपोषण सुरुवातीच्या दिवशी पौर्णिमेस काही न खाता न पिता केवळ निर्जळ असे उपोषण संबंध दिवस व रात्र करावे. दुसऱ्या दिवसापासून फार लहान नाही आणि फार मोठा नाही असा कोणत्याही शिजवलेल्या एका धान्याचा मध्यम असा 1 घास दिवस रात्र मिळून कोणत्याही एका ठरलेल्या वेळी खायचा. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3 असे प्रत्येक दिवशी चतुर्थीप्रमाणे घास वाढवीत जावे. अमावस्याच्या दिवशी पूर्ण निराहार उपवास करावा. पुन्हा प्रतिपदेपासून चतुर्थीला जितके घास झाले असतील त्याच्यापेक्षा 1 घास कमी असे प्रत्येक दिवशी 1 घास कमी करत जायचा व चतुर्थीला 1 घासापर्यंत यावायचे. पुन्हा पौर्णिमेला पूर्ण निराहार. मग प्रतिपदेच्या दिवशी सवाष्ण ब्राह्मण जेवू घालून देवाला अभिषेक करून त्या व्रताचे उद्यापन करावे. असे वर्षातून ज्याच्याकडून जितकी होण्यायोग्य असतील तितकी चांद्रायणी व्रत केले तरी चालेल. हे व्रत कोणीही करावे, परंतु त्यातल्या त्यात ब्राह्मण स्त्री पुरुषांनी करणे विशेष आवश्यक आहे. भात भाकरीचे जेवण जेवूनही उपोषणाचे फळ मिळावे असे जर कोणाला वाटत असेल तर जेवण करून त्यापासून उत्पन्न होणारे जे रक्तमांस व त्यापासून होणारी जी शक्ती त्या शक्तीचा उपयोग व्यवहारात, संसारात, प्रपंचात किंवा ऐहिक सुखाच्या बाजूत न करता परमेश्वरी सत्कर्मात
व पुण्यकर्मात केला म्हणजे शरीर, मन, बुद्धी व सर्व इंद्रिये जर परमेश्वरी सत्कृत्यातच उपयोगी आणली तर जेवूनही उपोषणाचे फळ मिळते. पांगलेले प्रेम एकत्र करणे. इतक्यात एक बाई दर्शनास येऊन खडीसाखरेचे खडे तिने महाराजांच्या हातात दिले. त्यावर महाराज म्हणाले, भगवंताला मृदू आवडते. अशा रीतीचे मृदू कोणते? तर ज्याला लोक शुद्ध प्रेम, शुद्ध भक्ती म्हणतात ते, व तेच भगवंताला पाहिजे, बाकीचे काही एक नको. शुद्ध जे प्रेम आहे त्याची देवघेव होत नाही. म्हणून ज्या वस्तूवर प्रेम आहे ती वस्तू दिली म्हणजे प्रेम दिल्यासारखे होते. पाणी सगळ्यात मऊ, त्याची देवघेव कशाच्या आधाराने केली जाईल? कोणी पाणी पिण्यास मागितले तर त्याच्या देवघेवीस पात्र पाहिजे, त्याशिवाय पाण्याची देवघेव करता येत नाही. आम्ही नदीवर जाऊन हाताने पाणी पिऊ असे म्हणाल तर पात्राच्या ऐवजी हाताचा उपयोग तुम्ही करालच की नाही? स्वतंत्र रीतीने पाण्याचा उपयोग करता येत नाही, म्हणून कशाचा तरी आधार घेऊन त्याचा उपयोग करावा लागतो. मी भक्ती भावाचा भुकेला असे भगवान म्हणतो. भगवंतास भक्तिप्रेम आवडते, ते आपल्यापाशीच आहे, परंतु ते भगवंतास देणे असेल तर काहीतरी आधाराने द्यावे लागते. भक्तिप्रेम हे निराहार आहे, तर तशा निराहाराची देवघेव होत नाही. म्हणून त्या भक्तिप्रेमाच्या आधारासाठी भावाची गरज आहे. सर्व वस्तू भावरूपच आहे, परंतु ज्यावर आपले प्रेम असते ती वस्तू भगवंताला दिली म्हणजे भावभक्ती दिल्यासारखी होते. सर्वात प्रेमाने भरलेले असे आपले काय आहे? तर तन मन धन हेच होय. ते दिले म्हणजे परमेश्वराला भक्तिप्रेम दिल्यासारखे होते. तुमचे प्रेम निरनिराळ्या विषयात पांगले गेले असल्यामुळे तो परमात्मा हाती सापडत नाही. सर्व पांगलेले प्रेम एके ठिकाणी करून परमेश्वरास अर्पण करावे. महाराजांच्या पायांवरच्या सामुद्रिक रेषा वगैरे. रावसाहेब धुरंधर आर्टिस्ट यांनी महाराजांच्या पायांवरील चिन्ह पाहून ते चित्ररूपाने जगाच्या माहितीकरता प्रसिद्ध करण्याचा हेतू मनात धरून महाराजांना चरण दाखवण्याविषयी व त्या चिन्हाचा फोटो काढून घेण्याची परवानगी असावी म्हणून विनंती केली. त्यावर महाराज म्हणाले, पायांवरील चिन्हाची तुम्हाला काय कल्पना होईल? अशी काही चिन्हे असतात की एका नजरेने पाहिली तर एक व दुसऱ्या नजरेने पाहिली तर दुसरी दिसते. असे जे व्यापक चिन्ह असेल तेच परमात्म्याचे चिन्ह समजावे. एक आपल्या अकलेसारखे चिन्ह आखून दाखवतो तर तोच दुसरा तेच चिन्ह अगदी निराळे आखून दाखवतो. असे एकाच चिन्हामध्ये अनेक प्रकार असतात. अशा ठिकाणी ईश्वरी चिन्हाचा बोध होतो. असे एक चिन्ह ज्याच्या ठिकाणी असेल तेथे ती ईश्वरी अवस्था प्रकट होत असते. जे म्हटले ते तेथे आहे. काय वाटेल ते चिन्ह घ्या. अशा रीतीने कोणी काहीही नेले तरी काय नको म्हणायचे. रेघा न्या, आणखी काय पाहिजे ते न्या. पहिले आरंभाला मी मना करत होतो, पाया पडू देत नव्हतो. तेव्हा एकाने सांगितले की घोडे तर विकून गेले, आता नखरा कशाला करता? अरे विकले गेले तर पैसे तर हाती आले पाहिजे ना. घोडे म्हणजे माझे शरीर, ते विकले गेले की दान केले गेले? तर म्हणे विकले गेले. अरे कोणी विकले आणि कोणाला विकले? त्याची किंमत काय व ती कोणी घेतली? त्यावर तो म्हणे की तुम्ही एक वस्तू आहेस, त्याचा मालक अदृष्ट आहे. त्याने या वस्तूच म्हणजे तुझ्या शरीरात जगास विकून टाकले व जगाचे जीव त्याची किंमत म्हणून या अदृष्ट मालकाने घेतले व ते जीव त्याने आपल्यासारखे करून घेऊन त्यांचा उद्धार केला. म्हणजे तुझ्या शरीराच्या द्वारे जगाचे जीव परमात्मा आपल्याजवळ घेऊन त्यांना आपल्यासारखे करतो. जसे भात भाकरी इत्यादी अन्न आपण खातो ते अन्नच आपले शरीर बनते. शरीर हे एक अन्नाचे रूपांतर आहे म्हणा किंवा अन्नरसाचे शेवटचा परिणाम आहे म्हणा. म्हणजे भात भाकरीच मनुष्याच्या रूपाला आली. तसेच परमेश्वर म्हणतो, तुमचे जीव जर माझ्या उपयोगात येतील तर तेही माझ्यासारखे होतील. पण प्रथमतः तुम्ही जर मला खाल म्हणजे सेवाधर्माने मला आपल्या पोटात हृदयात घ्याल तर त्याच तुम्हाला मीही आपल्या पोटात घेऊन माझ्यासारखे करीन. व्यवहारातसुद्धा असेच आहे. भात भाकरी प्रथमतः कष्टरूपाने माणसाचा जीव खातात व मग आपण त्यांना खातो, म्हणजे त्या भात भाकरीच माणसासारख्या होतात.
आपण्यासारखे करीती तात्काळ. यामध्ये तत्काळ या शब्दाचा अर्थ तरी असाच आहे. कसा? तर तत्काळ म्हणजे त्याच वेळेस. कोणत्या वेळेस? तर ज्या वेळेस प्रथमतः सद्गुरूला किंवा परमेश्वराला सेवारूपेने आपल्या पोटात साठवले असेल त्याच वेळेला आपणासारखे करीती. म्हणजे असे झाल्यानंतर त्याला काळ म्हणजे मृत्यू वेळ कुठून येणार? दुनियेची मागणी देवास हीच आहे की हे देवा, तू आमचे अपराध पोटात घाल, आम्हाला तू आपल्या पोटात घे आणि तुझ्यासारखे आम्हाला कर. देव म्हणतो, जर तुम्हाला माझ्यासारखे व्हावे असे वाटत असेल तर सेवारूपाने प्रथम तुम्ही मला आपल्या हृदयात घ्याल, तेव्हाच तुम्ही माझ्यासारखे येऊन माझ्यासारखे व्हाल. आपण जेव्हा परमेश्वराला किंवा सत्पुरुषाला सेवारूपाने आपल्यासारखे करावयाला पाहिजे तेव्हा तो तर आपल्यासारखा होत नाही, परंतु आपणच त्याच्यासारखे होऊन जातो. अशी पूर्वीची उदाहरणे आहेत व माझे स्वतःचेही उदाहरण तुम्ही पाहत आहात. मी शिर्डीस व येथे स्मशानात प्रथम पुष्कळ वर्षपर्यंत नागडा उघडा उकिरड्यात अन्न पाण्याशिवाय कोठेही पडून राहत होतो. हे सर्वांना माहीतच आहे. आता कोणत्याही तऱ्हेने जरी माझे अधिक सोयीस्कर करून मला संसारी माणसासारखे करू पाहाल आणि स्थूल दृष्टीने जरी तुम्हाला तसे दिसले तरी ज्याच्या रीतीने माझी नागडी उघडी अवस्था झाली आहे ती कायमच राहणार. परंतु तुमच्याकडून जे भावभक्तीच्या रूपाने व सेवारूपाने येते त्यामुळे तुमचे व तुमच्या वाडवडिलांचे जीव परमेश्वर रूप होऊन जाणार. कित्येक सत्पुरुष तुमचे जीव परमेश्वर रूप होण्याकरता जर निरनिराळ्या विषयवस्तू त्यांच्याकडे दिल्या जात नसतील तर द्रव्यरूपाने बळे होऊन विषयवस्तू मागून घेतात. साईबाबा बळे होऊन विषयवस्तू मागून घेत होते. यशवंतराव महाराज, अक्कलकोटचे स्वामी वगैरे बहुतेक पूर्वीचे सत्पुरुष बळे होऊन पैसे मागून घेत असत. शिवाय संसारिक, प्रापंचिक व काही व्यावहारिक वस्तू जरी त्यांना कोणी देत गेले तरी ते घेतच राहत. तुमचे खोटे घ्यावयाचे व खरे तुम्हास द्यावयाचे हा सत्पुरुषांचा व परमेश्वराचा पूर्वीपासून व्यवहारच आहे. मी तर कोणापासून बळे होऊन एक कवडीसुद्धा मागत नाही. तुम्हीच बळे होऊन मला देत राहतात. त्याचा मी निरनिराळ्या तऱ्हेने निषेधही करतो. परंतु अदृष्ट परमेश्वराचा संकेत असा असेल तसे करून घेणे मला भाग पडते. त्यात कोणी मत्सरी लोक असतील, त्यांना पाहवत नसेल तर मी काय करू? ज्यांच्या सत्तेने सर्व समारंभ घडून राहिला आहे त्यांच्याच रीतीचे मला सर्वांपासून अलिप्तही ठेवले गेले आहे. हे मत्सरी लोक असतील त्यांना हे कसे कळणार? दुनियेत येऊन सत्कर्म, पुण्यकर्म व दृष्टकर्म, पापकर्म हे भोगावे लागते. सत्कर्माच्या योगी पृथ्वीवर पुण्यफळ भोगून ईश्वर पदाला जातात आणि दृष्टकर्म, पापकर्म या योगे पृथ्वीवरही अनेक दुःखरूपाने पाप भोगून ते स्थूल शरीर पतन झाल्यावर यमपुरीत सूक्ष्म रूपाने भयंकर दुःख भोगायला जावे लागते. शास्त्रात पुराणात ऐकण्यात आले आहे की यमपुरीत एक मोठ्या कढईत तेल घालून त्याला उकळी फुटली असता पाप्यास त्यात घालतात. तुम्ही असे म्हणाल की मग तो 5 मिनिटातच मरेल. ही काय शिक्षा झाली? तर 4-5 मिनिटे ही शिक्षा नव्हे, तर त्या तेलात तो पापी उकळतच राहतो, परंतु त्याचा जीव जात नाही. त्या तेलात उकळण्याची मुदत यमदूत ठरवत असतात. 1-2 वर्षे, जास्त कमी किंवा काय मुदत ठरली असेल तोपर्यंत तो क्लेश भोगीतच राहतो. तुम्ही म्हणाल की थोड्या दिवसात सवय होईल व मग क्लेश होणार नाही, तर तसे नाही. क्लेश सारखे होतच असतात. एक विंचू चावला तर रात्रभर रडत बसावे लागते. तेथे तर नाकात, तोंडात, डोळ्यात हजारो विंचू चावतात. त्या योगे तो न मरता मुदत संपेपर्यंत वेदना भोगीतच राहतो. असे पुष्कळ प्रकार आहेत. यमपुरीचे चित्र तुम्ही कोणी पाहिले आहे का? पुष्कळ ठिकाणी ते चित्र काढलेले पाहण्यास मिळते. आम्ही ते चित्र पाहिल्याबरोबर सावध होऊन पाप करणे मनातसुद्धा आणले नाही. तसे तुम्ही लोक सावध व्हा. ते सर्व खरे आहे, खोटे नाही. व्यासाचार्य जे अवतारी पुरुष होऊन गेले त्यांनी दुनियेला काही वाईट साईट दाखवण्यासाठी, गप्पा टप्पा मारण्यासाठी अवतार घेतला होता काय? पण तुम्हाला दिसत नाही, त्यांना दिसत होते. तसे मलाही दिसते, म्हणून मी तुम्हाला सावध करतो. तेथे नरकयातनेत लवकर जीवन जाता पुष्कळ दिवस हाल अपेष्टा भोगीत राहून पडावे लागते. स्थूल शरीर पतन झाल्यावर
यमपुरीतील शिक्षा भोगण्यास कोणते शरीर असते, असे जर कोणी विचारेल तर ती शिक्षा भोगण्याकरता सूक्ष्म शरीराची स्वतंत्र योजना ठरलेली असते. कारण स्थूल शरीराच्या योगे ज्यावेळी पृथ्वीवर सुष्ट कर्मे केली जातात तेव्हा त्याला सहकारी असे सूक्ष्म शरीर त्यांच्याजवळ असतेच व ते स्थूल शरीराबरोबर त्या कारणाने कारणीभूत असतेच. म्हणून त्या कर्माचा दुःखभोग स्थूल शरीराने पृथ्वीवर भोगला जातो व सूक्ष्म शरीराने यमपुरात भोगला जातो व पुन्हा जो जन्म येईल तोही त्या दृष्ट कर्माला अनुसरून हीन योनीतच येतो. तसेच सत्कर्माचा परिणाम सूक्ष्म शरीराच्या योगे शेकडो वर्षे स्वर्गाधिक सुख उपभोग भोगून पुन्हा त्या सत्कर्माला अनुसरून पृथ्वीवर चांगले पुण्य शरीराने जन्म घ्यावा लागतो. पृथ्वीवरील फार मोठे मोठे दुष्कर्मे पुष्कळ आहेत. त्यापैकीच मत्सरभाव धरून द्वेषबुद्धीने दुसऱ्याला उपद्रव देण्याची ज्याची वृत्ती असते ते महापाप समजावे. त्यांच्याकरताच यमपुरी असते. जे पुण्यवान लोकांकरता स्वर्ग तसा अशा पापी लोकांकरता यमपुरी. म्हणून ज्याचे त्याने सावध होऊन स्वधर्माची व सत्कर्माची बाजू धरून राहावे. मत्सरभाव धरून अनेक पापकर्मे करू नयेत व तशांच्या सहवासात राहू नये. हेच सर्वस्वी हितकारक आहे. कोणत्याही पापक्षयासाठी या अध्यायाचे भक्तिश्रद्धेने जे कोणी पठणश्रवण करतात त्यांचे सर्व दोष परिहार होऊन अनेक व्रत केल्याचे पुण्य पदरी पडते. निराहारासारखी एकादशी चंद्रायणी व्रत केल्याचे पुण्य येते. संसारात व्यवहारात निरनिराळ्या विषयात जे प्रेम पांगले गेले असेल ते एकत्र होईल. ईश्वराकडे लक्ष लागेल. अंतकाळी यमपुरीची शिक्षा त्याला न मिळता जन्म मृत्यूपासून त्याला मुक्ती मिळेल. ओम तत्सत इति. श्री सच्चिदानंद सद्गुरू उपासनी प्रणिताया वाक्सुदाया. जेवण हे पाप, यमपुरीतील शिक्षा इत्यादी विषय विवरण नाम 6 अध्याय समाप्त. ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु. शुभम भवतु. जय सद्गुरू.